स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। लिलावाआधी जिल्हा परिषदेची शाळा पाडून विकली, जाधवनगरमधील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थ आक्रमक। साहेबाचा बोगस कारभार आहे। आत्ता ठोकळं त्यांनी काढून निम इकलेले आहेत। 50% काम त्यांनी इकलेलं आहे मटेरियल। ती बोगस अण्णासाहेबाचं काम आहे, याच्यावर तुरंत कारवाई व्हावी। बिननिलावा काढतात आता ह्यांनी टेंडर दिलेला आहे। पारदर्शी कारभार पाहिजे। 17 तारखेचं नोटीस काढून 17 ते 25ची पाणी आहे, ते नोटीस लावलेलं आहे 21 तारखेला, आणि 21 तारखेला वार आहे रविवार, शासकीय सुट्टी असल्यामुळं त्याच्या कुणी लक्ष दिलेलं नाही। आमच्या गावात कधीच रविवारी ग्रामपंचायत उघडत नाही, पण काल आमच्या गावात पहिल्यांदाच रविवारी ग्रामपंचायत आम्हाला दरवाजा ओपन दिसला। आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा। विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना। गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, डॉक्टर ओंकार विलास चव्हाण, डेंटल सर्जन, फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री। आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, हॉटेल महादेव समोर, कराड रोड, विटा। खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत लिलाव करण्याच्या अगोदरच पाडून त्याचे साहित्य विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। येथे असणाऱ्या ग्रामपंचायत व ग्रामसेवकांनीच भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशानेच हा प्रकार केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला। या प्रकरणाचा पर्दाफाश विरोधकांनी केलाय। या प्रकारानं विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। त्वरित याची चौकशी करून बेकायदेशीर व बोगस काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली। बघूया काय म्हटलं यावेळी त्यांनी। मी अण्णासाहेबांना शुक्रवारी फोन केलता, शाळा पाडण्याचं, शाळाचं म्हणजे फोल्डिंग करण्याचं काम चालू होतं, म्हणून अण्णासाहेबांच्यापाशी मी फोन केला आणि अण्णासाहेबांना विचारलं की बाबा अण्णासाहेब याचा निलावा निघाला आहे का। तर अण्णासाहेबांनी मला सांगितलं की शाळेचा निलावा 1 वर्ष होऊन निघावून 1 वर्ष झालं आहे। मग मी म्हटलं आम्हाला का सांगितलं नाही, तर अण्णासाहेब म्हणले तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही त्याच्यावर लक्ष घातलं नाही सा, आणि 1 वर्ष झालं निलावा निघालेला आहे शाळेचा। मग मी म्हटलं कोण निलावा कोणी घेतलेला आहे, तर अण्णासाहेबांनी श्रीकांत जाधव यांचं नाव मला सांगितलं, यांनी निलावा घेतलेला आहे। मग मी तो अण्णासाहेबांना असं विचारलं की बाबा हा शाळेचा निलावा निघाला कसा, किती तारखेला शाळा मंजूर झाली आणि किती तारखेला निलावा निघाला। तर अण्णासाहेब म्हटले 4 महिने झाले शाळा मंजूर होऊन आणि 1 वर्ष झालं निलावा निघून। अण्णासाहेबांना मी असं म्हटलं की अण्णा असं शक्य नाही, तुम्ही काम आहे असं थांबवा। तर बऱ्यापैकी जवळजवळ त्यांनी 25% शाळेचं काम खोलण्याचं म्हणजे फरशी वगैरे काढण्याचं, वरांड्याची फरशी वगैरे फोडलेली आहे आणि त्यांनी एका साईडला काढून असं म्हणजे त्यांनी काम चालू केलेलं आहे। मग ज्या लोकांना टेंडर दिलं आहे त्यांना मी फोन केला आणि सांगितलं बाबा, विचारलं बाबा हे असं कुणी टेंडर दिलं तुम्हाला, तर त्या माणसाने नाव सांगितलं सरपंचांनी हे टेंडर घेतलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला काम दिलेलं आहे आणि आम्ही ते काम चालू केलं आहे। तर अण्णासाहेबांनी नंतर मला सांगितलं की ते आमच्या हातनं चुकून झालं या आणि आपण फेरशी टेंडर भरू, आणि परत असा विषय आमचा झाला। मग अण्णासाहेबांनी मी काल फोन केला अण्णासाहेब काय केलं आहे, तर अण्णासाहेब म्हणले ग्रामपंचायतला नोटीस लावलं या की बाबा हा निलावा 25 तारखेला होणार आहे, 17 तारखेपासून पाहणी करायची आहे आणि पाहणी करायची तारीख आहे ही 17 तारीख आहे, 17/1 तारीख आहे। नोटीस लावले काल 21 तारखेला नोटीस लावले, मी 17 तारखेला 17 तारखेपासून पाहणी करायची आहे आणि 21 तारखेपासून यांनी नोटीस लावल्या। म्हणजे हा सगळा बोगस कारभार आहे। आणि याच्याविषयी असा विषय की त्या 17 तारखेपासून आणि काल रविवार होता, त्या रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळं त्यांनी येऊन गुपचूप येऊन त्या कर्मचारी, आमच्या ग्रामपंचायतला एक कर्मचारी आहे, त्यांना जवळपास एकट्याला बोलवून घेऊन गुपचूपपणे ही नोटीस लावली। ती कुणाला सुद्धा माहीत नाही, काल रविवारचा दिवस होता। हे सगळा अनाकोंडी कारभार चालला आहे ग्रामपंचायतमधला सगळा। निलावात झालेला नाही, निलावाची तारीख नाही घोषित केलेली, काय सुद्धा नव्हती, तरीसुद्धा शाळेचं ती म्हणजे खोलाखोलीचं काम चालू केलेलं आहे ह्यांनी। की सर्वसामान्य माणसांनी सर्वांना बोलता आलं पाहिजे आणि बोलीच्या अगोदर ही काढलंच कसं, पत्रा वगैरे म्हणजे फरशी काढायचं काम टेंडरनं सरपंचांनी दिलंच कसं। मग मला सांगितलं की शासनानं त्यांचं नाव काढलं, ह्यात कुठलंही शासनानं नाव काढलेलं नाही, काय नाही, ह्या सगळा बोगस कारभार आहे यांचा। आणि ह्यांनी मग शासनानं नाव काढलं असेल तर ह्यांनी नोटीस लावायलाच नाही पाहिजे होती की 25 तारखेला निलावा आहे, 17 तारखेला नोटीस काढल्या आणि 21 तारखेला लावलेला आहे। वस्तुस्थिती आहे, इथं बोर्डावर नोटीस आहे, ही आपण प्रत्यक्ष पाहणी करावी। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।